नमस्कार, चेतनाज होम किचनमध्ये पुन्हा एकदा सगळ्यांचं स्वागत आहे। आज मी बनवते राजगिऱ्याचे थालीपीठ। त्याच्यासाठी मी राजगिऱ्याच्या पिठामध्ये हिरवी मिरची, कोथिंबीर, जिरा याची पेस्ट टाकली आणि बटाटा किसून टाकलेला आहे। दाण्याचं कूट तुम्हाला टाकायचं तर टाकू शकता, पण मी टाकलेलं नाही। आणि खूप जण असल्यावरती त्या राजगिऱ्याच्या आपण पुऱ्या करतो किंवा पोळ्या भाजून असं बनवतो। त्या करण्यापेक्षा हे थालीपीठ खूप छान लागतात चवीला आणि होतातही चांगले। तर हे थालीपीठाचं पीठ आहे जे मी मळलेलं आहे। बटाटा आपल्या याच्यानुसार कमी जास्त घेऊ शकतो। थोडं पीठ जेवढं तेवढा बटाटा शक्यतो घ्यावा, म्हणजे सॉफ्ट राहतील। आणि तुम्हाला जर कडक हवा असेल तर मग बटाटा कमी घाला, कारण बटाटा सॉफ्टनेस आणायचं काम करतो। आणि अशा रीतीने मी तव्यावर थापून घेतले, त्याला होल केले आणि तूप टाकले। तेलाचा देखील वापर करू शकता। उपवासासाठी करते म्हणून मी तूप टाकले, पण उपवासाचं पण तेल वापरू शकता। आणि आता आपण याच्यावरती झाकण ठेवून एक 10 मिनिटं त्याला होऊ देऊ। आणि अशा रीतीने आपलं हे उपवासाचं राजगिऱ्याचं थालीपीठ बनून तयार आहे।